जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून एक खूप मोठी बातमी आली आहे. एका नेत्यानं दुसऱ्या नेत्यावर हल्ला केला मित्रांनो, आणि कुठल्या नेत्याने केला आपण हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातला पालकमंत्री कोणाला करायचा आहे आणि ह्याच्या मागचं कारण काय आहे हल्ला करण्यामागचं, तर ते पाहू मित्रांनो. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला व्हिडिओ चालू करू. तर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याआधी मित्रांनो, आपण सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ही पहिली बातमी पाहूया, आणि दुसरी बातमी कुठल्या उमेदवाराने हल्ला केला हे पाहूया. तर पहिली बातमी, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी जेव्हा शिंदे सरकार होतं तेव्हा सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री शहाजीभाऊ पाटील यांना करायचं ठरलं होतं, सांगोला तालुक्याचे माजी आमदार. पण आता सरकार बदलल्यामुळे यात चेंजेस झाले आहेत मित्रांनो. तर ते चेंजेस म्हणजे आता सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता नेते बदलले आहेत मित्रांनो. तर पहिले नाव म्हणजे बाबासाहेब देशमुख, सांगोला तालुक्याचे आमदार. आणि मित्रांनो, दुसरे नाव म्हणजे राम सातपुते, माळशिरस तालुक्याचे आमदार. तर या दोघांपैकी एक आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होणार मित्रांनो. तर असे हे दोन नावं आहेत मित्रांनो. आणि चला मित्रांनो, आता ती दुसरी बातमी पाहूया. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, तर सबस्क्राईब करून घ्या. तर ही बातमी शरद पवार यांच्या आयोगानं मलाही समन्स काढले, आणि त्या समन्समध्ये असं लिहिलं की जे काही इन्सिडेंट झाले वगैरे त्याच्यापेक्षा पुन्हा असं घडू नये.